नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भातील शिवसेनेकडून सगळ्यात मोठ्या विजयाची नांदी. शिंदे सेनेला आपला पक्ष आणि चिन्ह कायमचं बंद करावं लागणार, तर 6 वर्ष या पक्षावरती चिन्हावरती कायमची बंदी. आमदार देखील बसणार घरी. सगळ्यात मोठी घडामोड मुंबईसह देशाच्या राजधानीतून दिल्लीतून मित्रांनो जाणून घेऊया मुंबईसह अतिशय महत्त्वाची अपडेट. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश, तर शिंदे सेना आता दिसणार रस्त्यावरती. मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया. मुंबईच्या राजकारणाला, शिवसेनेच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी बातमी. मुंबई महानगरपालिकेचा महापौर बनण्याच्या अगोदर शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त धक्का बसल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार? मुंबईचा महापौर ठाकरेंचा की शिंदेंचा होणार? यावेळी सगळीकडेच कलगीतुरा सुरू असतानाच मित्रांनो आता मात्र सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमधून समोर येते. महापौर कुणाचाही असो, मात्र शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय ठाकरे आता शांत बसणार नाहीत. ही मात्र घडामोड सध्या मुंबईतून समोर येते. सुप्रीम कोर्टातून सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदेंच्या शिवसेनेला चांगलंच झापलेलं दिसतंय. कपिल सिब्बल यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे. मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालतो, इतरत्र मुंबईत कोणीही चालत नाही. म्हणूनच या खऱ्या सत्तेच्या शिवसेनेच्या निकालामध्ये आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात, तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्यात. याचवेळी शिवसेना कोणाची आणि पक्ष कोणाचा याचा निकाल देखील लागल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे असली शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आणि नकली शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा कपिल सिब्बल यांनी जोरदार धक्का शिंदेंच्या सेनेला दिलाय. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो सुप्रीम कोर्टातून शिक्कामोर्तब होत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी. ठाकरेंची शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे, शिंदे सेनेची शिवसेना नाही. शिंदे सेना ही फक्त बाहुला म्हणून तयार केलेली निवडणुकीसाठी बनलेली पार्टी आहे, परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाराष्ट्राची असली शिवसेना असल्याचं सध्या सुप्रीम कोर्टातून देखील समजतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून सुरू झालेला हा खेळ आता अगदी महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलाय. शिंदे सेनेला जबरदस्त धक्का बसतोय. इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुल फॉर्ममध्ये आल्याचं जाणवतंय. आणि नेमकं काय घडलंय? शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची महत्त्वाची लढाई, ठाकरेंच्या हाती पक्ष तर शिंदे सेनेवरती 6 वर्ष बंदी. नेमकं काय सांगायचं आहे मित्रांनो? या सगळ्या घडामोडीतून आपण जाणून घेऊया मुंबईच्या इतिहासातील आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आलेलं सगळ्यात मोठं यश. या यशाच्या पाठीमागे फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड असल्याचं सध्या नगरसेवकांनी म्हटलंय. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होत आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती असलेला वाद निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपल्याचं चित्र कालपासून तयार झालंय. न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू असून सलग 2 दिवस युक्तिवाद ऐकले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ व अत्यंत महत्त्वाच्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील महत्त्वाच्या प्रकरणावरती सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्ण लक्ष थेट दिल्लीकडे लागलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणात अंतिम सुनावणीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत असल्याने लवकरच निकाल लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या इतिहासाशी जोडलेले नाव धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या हाती जाणार यावरच पुढील राजकीय समीकरण ठरवलं जाईल असं सध्या जनमानसामध्ये सांगितलं जात आहे. परंतु शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त फटका बसताना दिसतोय.
या पार्श्वभूमीवरती प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असणारे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या सुनावणीवरती सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देऊन खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ न्यायालयीन प्रक्रियेवरच नव्हे तर संभाव्य निकालानंतरच्या राजकीय परिणामावरही त्यांनी भाष्य केलं आहे. सरोदे यांच्या मते सुनावणीची तारीख जरी ठरवलेली असली तरी यादीतील क्रमांक पाहता प्रकरण लगेच ऐकले जाईलच याची खात्री देता येणार नाही. मात्र त्यांनी उपस्थित केलेला खरा महत्त्वाचा मुद्दा निकालानंतर निर्माण होणारी परिस्थिती, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेण्यात आले तर मुंबई महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाचे राजकीय अस्तित्व आणि भव्यता ताकद संपूर्ण प्रमाणात कमी होईल अशी त्यांनी सूचित केलं आहे. असीम सरोदे यांच्या मते पक्षचिन्ह आणि नाव गमावल्यास शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिंदे गटातील अनेक नेते कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नेतृत्वाखालील परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मूळ शिवसेना अधिक मजबूत होऊ शकते असा दावा सरोदे यांनी केला आहे. त्यांनी आणखी एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महापालिकेतील राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. महापालिकेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी ही जोडी निर्णायक ठरू शकते अशी जोरदार चर्चा त्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्हावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या जी सुनावणी सुरू आहे केवळ कायदेशीर लढाई न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाग म्हणून इथे उद्धव ठाकरे यांचा विजय सरळ सुसंगत होईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. अखेर न्यायालयीन निर्णयानेच हा वाद संपुष्टात येईल. उद्धव ठाकरे यांचे 90% चान्स तर इतर विरोधकांचे आहेत 10% चान्स. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल आणि इकडे मात्र धनुष्यबाण चिन्ह आपल्या हातात आल्यानंतर शिंदे सेनेला मात्र उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल, ते सांगतील तसं ऐकावं लागेल. एकंदरीत मुंबईचा सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती खूप मोठा परिणाम होईल असे दिसते. मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच मुंबईत उद्धव ठाकरे सत्ता येईल आणि त्यानंतर पक्ष आणि चिन्ह देखील उद्धव ठाकरेंच्या हातात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच शिंदे सेनेला मुंबईत पहिला मोठा झटका महापौर जाईल, दुसरा झटका पक्ष चिन्ह उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या.